राम मधुकर मुळे नान्नज. पहिली पाण्याची परिस्थिती कशी होती? काय उन्हाळ्यापासून नळाला पाणी नाही, गावात पाणी नाही, आपशाला बी पाणी नाही, आपसं बंद पडल्यात. आता ही खरे साहेबांनी टँकर पाठवल्यापासून ह्या महिन्यात आम्हाला काय आपदा होणार. आठवड्यातनं कमीत कमी एकदा दोनदा तर येते पाणी. हां, नाही तर पाणी पूर्ण गावात अडचण आहे, शेतात आणावं लागते लांब. तुम्ही पहिली तक्रार केली ना आमदार खासदार केली मग काय अध्यक्ष पहिल्या झूटला उद्घाटन करायला आलेला अध्यक्ष खैरे साहेबांचा संस्कार मी केलेला आहे. इतर नांदमध्ये पहिल्या झूटला आलेला संस्कार खैरे साहेबांचा मी केलेला आहे. त्यांना काय असेल ते आमची व्यवस्था केली, ह्याच्या पूर्ण आम्ही त्यांचं काम चांगलं करू शकतो. त्यांना सहकार्य करू. त्यांच्यामुळंच आता ही उन्हाळ्यात व्यवस्थित पार पडायला पाणी मिळायला लागले आम्हाला. काय एक 6-7 दिवसातनं येते रोज पाणी, पण प्रत्येक गल्लीला 6-7 दिवसातनं राऊंड येते. हां, रोजच्या रोज. पहिलं कसं कुठं आणत होतं पाणी? गावात पाणीच ना, आपसं बोर बंद पडल्या तर नळाला तर पाणीच येई नाही. मग त्याच्यामुळं आता यांचं टँकर चालू झाल्यापासून अपदा नाही, नाहीतर शेतात आणावं लागतं लांब. आमदार ही कधी आलतं नाही येते तर पर ही पाणीच उन्हाळ्यात आमच्या गावात पाणीच नाही, टँकर चालू झाल्यापासून अपदा नाही. आता हे आमदार खासदारांना द्यायला पाहिजे. राजू खरे देते तर कसं काय देते तर त्यांनी दिले म्हणून तर ही चालू आहे ना व्यवस्थित. आमदार मोप येते तर होईच म्हणते तर केलं नाही त्यांनी आमदार. राजाभाऊ खरे. पहिलं काय कसं होतं काय? पाणी नव्हतं. बरं. किती दिवस झाला आता टँकर आले काय? 5-6 दिवसाला रोज येते. गावात पहिलं पाणी नव्हतं, मग आता कसं मग चालायचं? पाण्याशिवाय तर काय नव्हतं. विकत घ्यायचं पाणी पहिलं? नाही येत. आमच्या गावाला 2 महिने झाला पाण्याची टंचाई कमी आहे. प्रत्येक बाया घागरी घेऊन जाते तरी पण आम्हाला पाणी मिळणार आहे. ह्या 15 दिवसात राजभाऊ खरेचं टँकर आमच्या नानाला पोचायला लागलं म्हणून आम्ही पाणी व्यवस्थित भरायला लागलो. हां, इथून पुढे आमच्या गावाच्या अपदा व्हायचं काय काम नाही. प्रत्येक टँकर जे असते 1-2 टिपा भराव्या श्रेय नंबरनं. आमच्या गावाला भरपूर पाण्याची गरज आहे. नंतर बाया जर सरपंचच्या घरी जाऊन काल भांडी आपटून आले त्या, तरी बी आम्हाला सरपंचानं पाणी दिलं नाही. पण राजभाऊ खरेचं आम्हाला पाणी आमच्या गावात 15 दिवसाला पोचवावं लागलं. काय आमदार खासदार कोण काय आलतं नाही काय? कोण ह्याच्या आधी पाणी दिले आमदार? आम्हाला कोणी आमदार दिला, खासदार दिला, राजभाऊ खरेनं 15,000 आमच्या नानाला पाणी वाटले. बरं. हा सरपंच बी नाही द्यायला. हा, सरपंच नाही, कोणच नाही. कोणच आमच्या घरापुढे आणल्या पाणी घ्या म्हणून. मग आता राजाभाऊ राजभाऊ खरेचं आम्हाला 15,000 पाणी आमच्या नानाचं. आता राजाभाऊला सहकार्य करणार का? करणार आम्ही 100% सहकार्य करणार. होय. राजाभाऊ खरेमुळे आम्हाला पाण्याची टंचाईपासून मुक्ती मिळाली. पाणी प्रमाणात चांगलं मिळतंय. 2-3 दिवसाला टँकर येते. पाण्यामुळे आम्हाला सगळ्यांना पाण्याचा आधार वाटतो. नाही तर सगळ्याला आडाला पाणी आणायला पळावं लागते सगळ्या पाण्याकांना. यावेळेस चांगलं झालं, राजाभाऊमुळे पाणीची सोय झाली सगळ्या गावाची. कुठं आणत होतं पाणी पहिलं काय? आडाला जायचं सगळेजण. कुठं आडात पण नाही, लेकरं बारके लेकरं घेऊन जावं लागते ना. आता ना ह्यावेळेस आहे सगळे राजाभाऊमुळे पाणीची सोय झाली भरपूर. राजाभाऊ खरेंचे आम्ही आभार मानतो, कारण त्यांचा टँकर 2-3 दिवसातून आमच्या गावाला येतो. आणि आमच्या इथं पाण्याची खूप टंचाई आहे. ग्रामपंचायतचा बोर आहे, पण ग्रामपंचायतचा बोर सरकारने ग्रामपंचायतीने नुसतं सांगितलं सरकारची मोटर नीट करून देतो. 2 महिने झालं मोटर चालू पण नाही. पाण्याची खूप अपघात चालू आहे. आम्हाला पाणी आडाला आणायला जावं लागतं. आडाचं पाणी पण खूप खोल असतं, त्यामुळे खूप पाण्याची अपघात. पाण्याचा टँकर आल्यामुळे आम्ही त्यांचे आभार मानतो. राजाभाऊ खरेच्या टँकरमुळे आम्हाला पाण्याची सोय झाली. लेकरं घेऊन आम्हाला आडाला जावं लागत होतं. बोर आमचं 2 महिने झालं बंद आहे. बोर काय चालू करे नाही तर ग्रामपंचायत मोटर दे नाही. त्या टँकरमुळे आम्हाला 2-3 दिवसाला पाणी मिळते. आमदार कोण काय माहित आहे? नाही माहिती. आम्ही घराच्या बाहेर नसतो जास्त, आम्ही घरामध्ये असतो. मतदान तर केलंय नाही आमदाराला? मतदान केले की. बरं. आमदार कधी आलं नाही इकडे? नाही, कधी आले नाही. भाग्यश्री सुरेश भोसले. पहिली कशी परिस्थिती होती, आता कशी परिस्थिती आहे? पहिलं पाणी आडाला आणायला जावं लागत होतं. लहान लेकरू आहे आमच्या पण घरी. पाणी आणायचे खूप म्हणजे असं पाणी इथं गावात नाहीच. लांब पाणी आणायला लागते. आता टँकर यायल्यापासून बरं आहे. कोणी दिलं पाणी? कोणी दिलं? राजाभाऊ खरे यांनी. त्यांचे खूप खूप आभार. बरं. मग राजाभाऊला सहकार्य करणार का? हां. नाव सांगा तुमचं. राणी विशाल दळवे. काय कशी परिस्थिती पहिली पाण्याची? परिस्थिती कठीण होती. लांब जावं लागतं आडाला पाण्याला. आता 4 दिवसाला टँकर येते. छान वाटते. पाणी कोणी दिले? राजाभाऊ खरे.